तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि कशा पद्धतीने याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. स्वतःचे जनरलच होतं. ठीक आहे. जनरल रायटिंग. तर ती जनरल रायटिंग जर करत असाल तुम्ही तर करा, बेस्ट थिंग आहे. किंवा मग ट्राय करा की एक बुक तर आपल्याकडे राहते. सो वीक मध्ये चांगल्या गोष्टी कुठल्या घडलेल्या आहेत एखादा दिवस ठरवा की मी आज माझ्या या हप्त्याभरामध्ये कुठल्या अशा चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, मी त्याच्यावर एक निबंध लिहिणार माझ्या स्वतःसाठी, तो माझ्याजवळ राहील. ओके, तुम्ही असं करू शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा स्वतःचं एक वीकली रिफ्लेक्शन तुम्ही करू शकता. ठीक आहे. तेच बोलतो मी, करू शकता, बट करणे नाही करणे इट्स अप टू यू. आणि करायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच होतो. ठीक आहे. मेडिटेशन वगैरे प्रॅक्टिस करा. तुम्ही जरी या ठिकाणी जरी बसलं, तुम्ही जसं की टेबलवर वगैरे ज्यावेळी तुम्ही बसता, तर त्यावेळी असा विचार करा की 5-10 मिनिटाचं तुम्हाला 10 मिनिट्स तुम्ही ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी जरी तुम्ही मोबाईलमध्ये लावलं, हेडफोन लावायचं, आपलं बसायचं, ते ऐकायचं, ऐकल्याच्या नंतर आपण आपल्या कामाला लागायचं. मतलब ग्रॅटिट्यूड फॉलो करू शकतो तुम्ही 10 मिनिटांमध्ये, स्वतः रिलॅक्स करू शकता. आणखी एक मला पण आतापर्यंत मी हे नाही केलं, योग निद्रा मी फक्त ऐकलेला आहे, ते प्रॅक्टिस केलेलं आहे, पण त्याविषयी मी एक्सप्लोर आतापर्यंत नाही केलेला आहे. सो त्याविषयी मी जास्त सांगू शकत नाही. बट येस, युट्यूबवर तुम्ही चेक करा की योग निद्रा हा जो काही आहे, निद्रा योग निद्रा वॉट एव्हर, तर हा जो काही याच्याविषयी हा जो काही टर्म आहे, हे कसं केलं जाते ते बघा. कारण याच्यामध्ये तुम्ही 10-15 मिनिटांमध्ये 1-1.5, 2-2, 3-3, 4-4 तासाची झोप घेऊ शकता. 15-20 मिनिटांमध्ये तो योगा करू, निद्रेचा योग. सो हे बघा, अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट्स. आपल्यासाठी खूप चांगलं आहे, किंवा आपल्या स्वतःची माइंड प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मी भांबरी करतो. भांबरी प्राणायाम आहे ना, डोळे आपण हे करतो, मी ते करतो. त्याच्यामुळे आपला जो काही माइंड आहे याची प्रोडक्टिव्हिटी खतरनाक वाढते. तुम्ही लगेच ऍक्टिव्ह होता. तुम्हाला वाटत असेल की मला क्लॅरिटी येत नाही आता, नेक्स्ट स्टार्ट डुईंग डान्स करा. व्हॉट एव्हर, बॉडीची मुवमेंट जितकी करता येईल तितकी बॉडीची मुवमेंट करा, डान्स करा. मी मेजरली डान्स करतो, डीजे लावला की डान्स करतो का भाई, मेजरली डान्स करू शकता तुम्ही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाणे म्हणा, कारण माणूस हा जो काय त्याच्यामध्ये 64 कला असतात माणसामध्ये. हा एक सर्च करा पॉइंट घरी गेल्याच्या नंतर वगैरे, की 65 क्वालिटीज किंवा कला, 64 कलाची आहे. ठीक आहे. 64 कला आपल्या एका मानवामध्ये असतात. माझ्यामध्ये किती आहेत तुम्ही स्वतः चेक करा की माझ्यामध्ये किती कला आहेत. 64 कलांपैकी आता एका माणसाचं राहतात, म्हणजे मी एक माणूस आहे, मग माझ्यामध्ये सुद्धा मी डेव्हलप करू शकतो. तुम्हाला गाणे म्हणता येतात, ऑब्व्हियसली म्हणू शकतो आपण. दुसऱ्यांना आवाज आवडत नाही तो त्याचा प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर डान्स करू शकतो, ऑब्व्हियसली करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी विचार करू शकतो, ऑब्व्हियसली विचार करू शकतो. वेगळ्या कला आहेत, त्या वेगळ्या कला मी शिकू शकतो का, तबला वाजवू शकतो, ऑब्व्हियसली. मग काय गोष्टी मी करू शकतो तो वेगळा प्रश्न आहे, पण मी करू शकतो का, तर करण्यासाठी आधी काय 64 कला कुठल्या त्या माहिती असायला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहेत का, मला नाही माहिती, तुम्हाला नाही माहिती, नाही माहिती आहेत मला खरंच. 1-2 माहिती आहेत ज्या आता मी सांगितल्या, त्याच्यानंतर नाही माहिती आहेत. मग त्या माहिती असणे गरजेचे आहे. जर माहिती असतील तर कुठंतरी आपण त्याला एक्सप्लोर करायला स्टार्ट करू. जर माहितीच नाही तर एक्सप्लोर करणार का आपण. आपल्याला माहितीच नाही की भंडारा कुठेतरी एक्झिस्ट करतो, भंडारा जाण्याचा विचार करू आपण. अमेरिका कुठेतरी एक्झिस्ट करतो हे आपल्याला माहित आहे का, माहित आहे. म्हणजे आपण कुठेतरी विचार करू शकतो की मला अमेरिकेला जायचं आहे. पण आपल्याला जर माहितच नसेल की एखादी गोष्ट या ठिकाणी एक्झिस्ट करत नाही, मतलब त्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये एक्सपोजर आलाच नाही, तर आपण त्याविषयी विचार करू शकणार का, नाही. आपण विचारच करत नाही. म्हणून स्टार्ट समटाइम रॅन्डमली थिंकिंग अबाउट एनिथिंग. एखाद्या वेळी तुमच्या मनामध्ये कुठला तरी असा पागलपण विचार येतो ना, तो पागलपण विचार नसतो. ठीक आहे, नसतोच. तो कदाचित दुसऱ्याने एखादा विचार केलेला असेल, त्याने त्याच्यावर ऍक्ट केलेला नसेल, म्हणून तो विचार तुमच्याजवळ आलेला आहे. राईट डाऊन इट, तुमच्याजवळ लिहून ठेवत चला. त्याच्यावर तुम्ही सर्च करा, रिसर्च करा. थोडीफार कामाचा असेल देन इट्स ओके, देन जाऊ दे दुसऱ्याकडे. कारण आपल्याला स्वतःची बॅगेचा ओझा आपल्याला वाढवायचा नाही. आपल्याला तितकंच गरजेचं आहे जितकं मला माझा जो काही गोल आहे तो मला अचीव्ह करायचा आहे, आणि माझा टार्गेट तसाच फिक्स असायला पाहिजे. ओके. सो प्रॅक्टिस मेडिटेशन इफ यू कॅन. आय विल से यू मस्ट हॅव टू डू दिस. मतलब तुम्हाला हे करायलाच पाहिजे. मेडिटेशन ऍक्टिव्हिटी एव्हरी डे ही तुम्हाला क्लॅरिटी देते तुमच्या जगण्यामध्ये, तुमच्या असण्यामध्ये, तुम्हाला प्रेझेंट मध्ये ठेवण्यामध्ये क्लॅरिटी देते, तुम्हाला हॅपीनेस
साठी तुम्हाला क्लॅरिटी देते. तुम्ही जर आता जरी स्टार्ट केली, सो मेनी पीपल्स तुम्ही ज्यावेळी मेडिटेशन स्टार्ट करता देन यू फील लाईक ड्रेन म्हणजे स्वतःची एनर्जी कुठेतरी कमी झाल्यासारखी तुम्हाला फील होईल. काही वेळेला तुम्हाला चिडचिडपणा येऊ शकतो, काही वेळेला तुम्ही बोर फील करा. बट दिस इज अ स्टेज. काहीतरी चेंजेस आपल्या एनर्जीमध्ये होतो. मग 2-3 दिवसाच्या नंतर यू फील लाईक ग्रेट आणि मग कंटिन्युअसली ती करत राहा. ओके. त्याच्यानंतर आहे वर्कआउट वगैरे, मतलब तेच स्ट्रेच युअर बॉडी. तर डान्स करून तुम्ही स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच करू शकता, योगा करून तुम्ही स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच करू शकता. हे का करणे गरजेचं आहे? याच्यासाठी की आपले जे काही मसल्स आहेत ते मसल्स रिलॅक्स असणे खूप गरजेचं आहे, चांगल्या पद्धतीने विचार करण्यासाठी. अँड ड्रिंक वॉटर ॲज मच यू कॅन. 6 लिटर वॉटर दिवसाला प्यायला पाहिजे, हे एक स्टेटमेंट आहे. किती लोक पितात? 6 लिटर. 6 लिटर पेक्षा जास्त? 6 लिटर. बघा मी जेवू तेव्हा पाणी नाही की, पण त्याच्या अगोदर मी अर्धा तास अगोदर पाणी पिते. हां, जितकं पिऊ शकते तेव्हा पाणी पिते. म्हणजे जेवण करते तेव्हा पहिले मी पाणी नाही पित. त्यानंतर अर्धा तासानंतर किंवा 1 तासानंतर मी आणखी पाणी पिते. तर जितकं तुम्ही पाणी पिऊ शकता तितकं पाणी जास्त घ्या, कारण आपली जी काही बॉडी आहे ती 70% वॉटर कंटेंट करते. 70%. आणि आपला जो काही ब्रेन आहे, सर्वात जास्त वॉटर जर असेल तर आपल्या ब्रेनमध्ये. आणि तुम्हाला तुमच्या गोलविषयी किंवा तुम्ही अभ्यास करत असेल त्याविषयी जर तुम्हाला क्लॅरिटी जर पाहिजे असेल देन ड्रिंक वॉटर ॲज मच यू कॅन. जितकं जास्त तुम्ही पाणी पिऊ शकता तितकं जास्त पाणी प्या. आणि तुम्हाला एनर्जेटिक जरी राहायचं असेल देन यू ड्रिंक वॉटर. जितकं तुम्ही पाणी पिऊ शकता तितकं. ठीक आहे. खरं सांगतो, मी ज्यावेळी ट्रेनिंगवर जातो, ट्रेनिंग वगैरे करतो, 2-2 दिवसाच्या आमच्या कंटिन्यू ट्रेनिंग राहतात. देन सकाळी 10 वाजेपासून तर मतलब सायंकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्यू बोलावं लागतं. देन मी जेवण नाही करत. जेवण जरी केलं तरी एकदम कमी, नाहीच्या बरोबर जेवण. कारण तुम्ही ज्यावेळी जेवण करता त्यावेळी तो जेवण पचवण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते. ठीक आहे. एनर्जी लागते ना जेवण पचवण्यासाठी. मग ती एनर्जी मला सेव्ह करायची आहे, मग त्या एनर्जीचा वापर मला दुसऱ्या ठिकाणी करायचा आहे. बट ऍट द सेम टाइम मला एनर्जी करायचं आहे. देन व्हॉट आय कॅन डू? वॉटर. हायड्रेट तुम्ही जितकी जास्त बॉडी ठेवाल तितका जास्त तुमच्यासाठी फायदा आहे. आणि क्रिएटिव्ह माइंड जर तुम्हाला आताही तुम्हाला वाटते माझा क्रिएटिव्ह माइंड नाही आहे, फर्स्ट थिंग स्टार्ट टू चॅन्टिंग मी क्रिएटिव्ह आहे, मी क्रिएटिव्ह आहे, मी क्रिएटिव्ह आहे. सेकंड थिंग ड्रिंक वॉटर. मतलब मदत सुद्धा करावं लागेल ना तुम्हाला. अदरवाईज तुम्ही म्हणाल की मी क्रिएटिव्ह आहे आणि मदत कुठूनच आपल्या बॉडीला तुम्ही करणार नाही, कुठून क्रिएटिव्ह बनणार आहे का? फक्त विचार केल्याने होत नाही, विचार करून ऍक्टिव्हिटी करावी लागेल. ओके. मॅनिफेस्टेशनही याच्यावरच काम करते. तुम्ही विचार करा, ऍक्ट करा, तर ती गोष्ट तुमच्यासोबत घडेल. अदरवाईज इट कांट. ओके. सो आणखी कुठला पॉईंट सांगू शकतो? झोपणे वगैरे ठीक आहे, 7-8 आवर्स झोपायलाच पाहिजे. आणि मेजरली 10च्या नंतर झोपायला स्टार्ट करा. रात्री 10च्या नंतर का? कारण 11 ते 2 या वेळेमध्ये आपल्या बॉडीमध्ये असे काही केमिकल रिलीज होतात ज्याच्यामुळे आपलं जे काही बॉडी आहे ती बॉडी पचन संस्थेचं काम व्यवस्थित करण्यामध्ये ते कार्यरत तिथून स्टार्ट होते 11च्या नंतर. आता 11च्या नंतरच का? 11च्या नंतरच का? आता नेचर आहे आणि नेचरनुसार तुम्हाला माहिती आहे की प्राणी पक्षी वगैरे ते त्याच्या पद्धतीने, जसं नेचर सकाळी उठला की प्राणी पक्षी आपल्याला चिवचिव करताना दिसतात, पण माणूस हा गोंधळी घालून झोपलेला राहतो. बरोबर. सो नेचर नो की त्याला काय करायचं आहे. प्राण्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे. प्राणी झोपून जातात त्यावेळेपर्यंत. सो आपल्याला सुद्धा तर एक टायमिंग आहे नेचरची. 11 ते 2च्या मधामध्ये असे काही केमिकल रिलीज होतात ज्याच्यामुळे तुम्ही जेवण केलेलं जे काही सर्व आहे ते पचते. सर्वात महत्वाचं. सेकंड थिंग, तुम्ही दिवसभरामध्ये जितका काही अभ्यास करत असाल, तुमच्या माइंडमध्ये जितक्या काही गोष्टी तुम्ही स्टोअर करता, त्या गोष्टींना शॉर्ट टर्म मेमरी ठेवायचं आहे किंवा लॉंग टर्म मेमरीमध्ये ठेवायचं आहे हे डिसाईड करण्याचं काम त्याच वेळेवर सुरू होते 11 ते 2च्या मधामध्ये. इफ यू आर लाईक की, आणि असं पण म्हटलं जाते, मला